प्रचाराला माणसं बोलवत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषद ताब्यात घेऊन आपली ताकद दाखवणं आवश्यक आहे. आता पाहूयात पुढची महत्वाची बातमी. स्वीकृत निवडीवरून नगरसेवकांमध्ये आता नाराजी पसरल्याचं पाहायला मिळते. डॉक्टर प्रणिता भालकेंच्या अडचणीत वाढ होण्याची देखील शक्यता आहे. पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके आणि भगीरथ भालकेंच्या निर्णयामुळे सध्या नगरसेवक नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. पंढरपूर नगर परिषदेमध्ये आघाडीचे 11 नगरसेवक आहेत. पंढरपूर नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदाकरिता भाजपकडून माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, माजी उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर आणि वैभव थिटे यांना संधी देण्यात आली, तर काँग्रेस समर्थक तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून राहुल शिंदे नाईक यांची निवड करण्यात आली. मात्र राहुल शिंदे नाईक यांची निवड करण्यात आल्याने भालके गटाचे जे समर्थक आहेत ते नाराज झालेले आहेत आणि ते एक स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. तशा प्रकारचं पत्रही ते जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत. अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आलेलं आहे आणि त्यामुळे जर भालके गटाच्या ह्या समर्थकांनी नगरपालिकेतील नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला तर ज्या विद्यमान नगराध्यक्ष आहेत त्या काँग्रेस समर्थक तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आहेत डॉक्टर प्रणिता भालके, त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारभार चालवणं त्यांना जिकिरीचं होणार आहे. पण सध्या शहरात उलटउलट चर्चा याला उधाण आलेलं आहे. नेमकं काय होईल? भगीरथ भालके हे बंड शमावतील का? कशा पद्धतीने शमावतील? याकडे अवघ्या शहराचं लक्ष लागलेलं आहे. संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर. पाहूयात पुढची बातमी. संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या